हॅलो स्टुडंट, तुमच्या 10वीच्या बोर्डाची परीक्षा खूप जवळ आहे. पहिलाच पेपर मराठीचा. मनात एक भीती आहे की पेपर कसा पूर्ण करायचा आणि वेळेत कसा करायचा. तर त्या संदर्भातच आज काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आपला मराठीचा पेपर जो आहे हा 80 मार्काचा असणार आहे. 3 तास वेळ दिलेली आहे. या 3 तासामध्ये पेपर कसा पूर्ण करायचा, तर सर्वात आधी पेपर हातात आल्यानंतर 5 मिनिटं द्यायचे. पेपर पूर्ण वाचून घ्यायचा. कोणते प्रश्न आपल्याला पहिले येत आहेत, कोणते येत नाहीयेत, हे सर्व पाहायचं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला कोणकोणते विभाग सोडवायचे, तर गद्य विभाग आहे. गद्य विभागामध्ये 2 पठित गद्य आहेत, 1 अपठित गद्य आहे. पद्य विभागामध्ये आपल्याला रसग्रहण आहे. पद्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा आहे. त्यानंतर मग स्थूल वाचन विभाग आहे, मग व्याकरण आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे उपयोजित लेखन आहे. यामध्ये गद्यासाठी तुम्हाला आणि पद्यासाठी तुम्हाला 1 तास 15 मिनिटं द्यायची आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर, ते तुमचं सर्व पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्थूल वाचन आणि व्याकरण विभाग हा जो आहे हा अर्धा तासात पूर्ण करायचा आहे. हे पूर्ण झाल्यानंतर राहिलेला जो शेवटचा 1 तास 10 मिनिटं जी आहेत, त्यामध्ये 1 तासात तुम्हाला रायटिंग स्किल पूर्ण करायचे आहे. आणि शेवटची 10 मिनिटं तुम्ही जो लिहिलेला पेपर आहे यामध्ये क्वेश्चन नंबर बरोबर लिहिले आहेत की नाही, जिकडे आकृत्या गरजेच्या आहेत तिकडे आकृत्या ड्रॉ केलेल्या आहेत की नाही, कोणता प्रश्न लिहायचा बाकी आहे का, हे सर्व तुम्हाला बघायचं आहे. सप्लिमेंट व्यवस्थित टाय करायची आहे आणि त्यानंतर आपण आपला पेपर जो आहे तो पूर्ण झाला असं समजायचं आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. छान लिहा पेपर, व्यवस्थित करा, कोणतीही चिंता करू नका.